करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 15वा आत्मदशक समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपणा. श्रीराम समर्थ. चौखाणींचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती. ऐसी होती आणि जाती असंख्यात. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होता समर्थांनी उत्तमाची आपल्याकडून प्रार्थना म्हणून घेतली. कारण आपला देह हा ऐकणाऱ्यातला नव्हता. कारण आपलं मन जे आहे ना खूप चंचल आहे. सर्वांना आपण रोखू शकतो परंतु मनाला आपण आवडतं घेऊच शकत नाही. मनाला थांबवणारा कोणीतरी हवं आहे ना. आपल्याला थंडी वाजली की आपण फॅनचा बटन बंद करतो. दिवसा बघा लाईटीचं बटन बंद करतो. परंतु मनाला थांबवायचं, मनाला बटन नाही हो. त्याची पावर ज्याने देह निर्माण केलेला आहे त्याच्याकडेच आहे. म्हणजे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, भाग का दिलेला आहे. प्रार्थनेने सुरुवात केली परंतु आपण अजून प्रार्थनेमध्ये बसलेलो नाहीये. स्मरण केलं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. परंतु स्मरण झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे असणारं जोपर्यंत श्री सद्गुरु साक्षात परब्रह्माची जाणीव होत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे त्याची जाणीव होणार नाही. यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा समास खूप महत्त्वाचा आहे. आपण ऐकतो. आता सुद्धा आपल्याला कंटाळा येत असेल. सारखं सारखं तेच 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 ऐकावं लागतं की नाही. कारण का? कारण बाबांनो समर्थ म्हणाले हा कृतयुग नाहीये, त्रेतायुग नाहीये, द्वापारयुग नाहीये ज्यामध्ये खूप भली मोठी सामर्थ्य आणि पुण्याई होती. बाबांनो आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपला नरदेह जन्माला आलाय. आजचा समास का महत्त्वाचा दिलेला आहे. समासाचं नावच पिंडोत्पत्ती निरूपण नाम. पिंडाची उत्पत्ती आणि त्यावर असणारं मत. आपण लोकांची मतं ऐकली परंतु लोकांच्या मतातून काही सिद्ध झाले नाही, काही साध्य झालेलं नाहीये. त्यासाठी ज्या मातेच्या उदरेमध्ये, ज्या मातेच्या गर्भामध्ये आपला जन्म झाला, खरंच महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणारच नाही. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. आपली आई, आपले आजी आजोबा, आपले बाबा आपल्याला लहानपणी असताना बघा गोष्ट सांगायची. ती गोष्ट ऐकता ऐकता आपल्याला झोप लागायची, डोळा लागायचा. ते दिवस आपले आठवून पहा. किती उत्तम असे वाटतात ना. परंतु आत्ता आपल्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांना, आपल्या मुलींना गोष्ट सांगायला जावा, ऐकून घेणारं नाही आहे. उलट आपल्या उरावर बसते. त्यांना फक्त टी व्ही आणि मोबाईल. कारण कलियुग आहे.
पूर्वीच्या काळी बघा टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट असायचा ना, बरोबर की नाही. एका घरामध्ये एक टी व्ही असायचा, म्हणजे गावामध्ये इकडची तिकडची मंडळी आपल्या घरामध्ये जमायची, बरोबर की नाही. परंतु आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. का भाग द्यावा लागला? पिंडाची उत्पत्ती. कारण ज्याप्रमाणे पूर्वीचं बाळ जेव्हा रडायचं तेव्हा आजी आजोबा आई वडील शांत करायचे, भाकरीचा घास द्यायचे, बघा उत्तम प्रकारे शांत करायचे. बिस्किट असेल बिस्किट द्यायचे. परंतु आता त्याला कुठेही ना तरी ते मूल ऐकणाऱ्यातलं नाही आहे. परंतु त्याच्या हातात मोबाईल द्या, तो मोबाईल बरोबर बघा चालू करेल, त्यामध्ये गाणी लावेल आणि बघा तिथंच उड्या मारेल. मग त्याला तहानभूक काहीच नाही. आपण विचार करू, अरे आपल्या वेळी काहीच नव्हतं. म्हणजे विचार करा पूर्वीचा काळ किती उत्तमाचा होता. परंतु समर्थ म्हणाले काळ बदलत चाललेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे. मग जसं आपल्या शेतामध्ये जसं आपण पेरू तसंच आपल्याला ते धान्य मिळणार आहे ना. मग का दशक 15वा दाखवला आत्मदशक आणि समास नवा पिंडोत्पत्ती निरूपण नाम. समर्थ म्हणाले श्रवण तर उत्तमाचं करायचं आहे, करूया श्रवण. श्रीराम समर्थ. चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसी होती आणि जाती असंख्यात. समर्थ म्हणाले चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी. आता विचार जर केला, आपला देह या पृथ्वी तलावर जन्माला आला ना, बरोबर? नक्कीच. मग सर्वच जीवजंतू, सर्वच जे जन्माला आले ते फक्त पृथ्वी तलावरच आले का हो? नाहीये. काहींचा जन्म पाण्यामध्ये, जलचर आहेत, उभयचर आहेत, खेचर आहेत, भूचर आहेत. प्रत्यक्षात जर पाहायला गेलं अनेक पशुपक्षी प्राणी चौखाणींचे प्राणी असतील, चारी खाणींमध्ये प्राणी, ते सर्व उदकाच्या योगानेच वाढलेले आहेत. असा कुठलाही जीव नाहीये की त्याला पाण्याची आवश्यकता नाहीये, असं होणारच नाहीये. त्याला पाण्याची आवश्यकता आहेच, कारण सर्व उदकाच्या योगानेच वाढलेलं आहे. आणि असे असंख्य प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं आयुष्यसुद्धा निघून जातं. आपण विचार करतो, ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला प्राणी पशुपक्षी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं आयुष्य किती वर्ष आहे ते आपल्याला सांगता येणार नाहीये. आपल्या लहानपणापासून आपल्या घरामध्ये एखादा प्राणी असायचा किंवा एखादा पक्षी असायचा. आपण तरुण वयातून प्रत्यक्षात आपण पाहायला जर गेलो, आपलं बालपण तर पूर्ण गेलं, तरुण वयामध्ये आपण आलो ना. आता मग जेव्हा आपण लहानपणी होतो त्याच्या अगोदर बघा आपल्या बाबांनी, आईंनी, बघा आजी आजोबांनी ते एखादं छोटासा पशुपक्षी किंवा प्राणी आपल्या घरामध्ये आणलेला होता की नाही. परंतु तो अजूनपर्यंत आहे. मग आपण विचार करू याचं आयुष्य किती वर्ष असेल हे सांगू शकत नाही. ऐसी होती आणि जाती असंख्यात. अनेक पशुपक्षी तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. समर्थ म्हणाले उदक रूप, पाण्याचा प्रवाह, पाणी मूळ जर आपण शोधायला गेलो तर उदक रूप आहे हे कळून येतं. प्रत्येकाला पाण्याची गरज आहे. आपल्या घरामध्ये
आपण बेडरूममध्ये असू दे, किचनमध्ये असू दे किंवा हॉलमध्ये असू दे, टेरेसमध्ये बसलेलो असू दे, आपल्याला तहान लागली की बरोबर आपला देह त्या मडक्याजवळ किंवा हांड्यामध्ये पाणी असेल किंवा फ्रीजमध्ये पाणी असेल तिथे जाणार की नाही? नक्कीच. कारण का? आपला घसा कोरडा पडलेला आहे. घसा कोरडा होताच आपण हाक मारायचो, पाणी दे आई, पाणी दे बाबा, पाणी द्या. बहिणीला सांगायचो, ताई पाणी दे. भावाला सांगायचो, भाऊ पाणी दे. आपल्याला आणून द्यायचे. परंतु घरी कोणी नसलं की बघा आपण आपल्या स्वतःच्या पायाने आपल्याला जावं लागतं. कारण का? तहान भागवायची. घसा कोरडा चालून उपयोगाचा नाही आहे. मग त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे. आपल्याला सुद्धा डोळ्यांनी प्रत्यक्ष सृष्टी पाहायला मिळत असते. हीच सृष्टी त्याचबरोबर आपण पाहायला गेलो निसर्गमय, निसर्गरम्य ठिकाण जे असतं आपल्या आजूबाजूला बघा, पानं, फुलं, अनेक प्रकारची वनस्पती पाहायला मिळत असतात. मग त्यांना पाणी कोण घालतं? जेव्हा पाऊस पडतं तेव्हाच ना. आपल्या घरामध्ये एखादं रोप आणलं, कुंड्या असतील, त्यामध्ये आपण पाणी घालत असतो. आपण रस्त्यावर अनेक झाडं आपल्याला पाहायला मिळते, त्यांना आपण पाणी देत नाही. मग त्यांचं संरक्षण कोण करतं? त्यांना पाणी कोण देतं? विचार करा. मग आपण जर विचार केला की आपण पाणी पिलं की आपल्याला समाधान मिळतं. पशुपक्ष्यांना तहान लागली की ते बरोबर बघा पाण्याचा शोध घेत जातात. त्यांना सांगावं लागत नाही. त्यांना पत्ता सांगावा लागतो का? आपल्याला सांगावं लागेल, बाबा इथून जा, त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल मिळेल. प्राण्यांना नाही, पशुपक्ष्यांना नाही आहे. ते बरोबर तलावाच्या ठिकाणी किंवा एखाद्या बघा पाण्याचा साठा असेल तिथे बरोबर जातात आणि तिथे पाणी पितात. आपल्याला सांगून सुद्धा आपण चूक करतो. म्हणून का भाग द्यावा लागला? तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सकट वळले, त्यांचे मूळ जो शोधले तो उदक रूप. मग तसंच वनस्पतीचा भाग दिलेला आहे. आजूबाजूला झाडं पाहायला मिळतात, त्या झाडांना आपण पाणी देतो का? नाही देत. मग त्यांची वाढ कशी होते? कारण का? आपण जर विचार केला ना, आपण पाणी देण्याचं काम बरोबर करतो आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंड्यांना, रोपांना. परंतु आजूबाजूची जी झाडं आहेत त्यांच्या मुळाशीच उत्तमाचं काय असतं? पाण्याचं आवरण असतं, पाणी साचलेलं असतं. कारण ते आपल्याला मूळ दिसत नाहीये. सर्वांना चालवणारा तोच आहे, पण जो मूळ आहे तो प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला फक्त पाहायला मिळतं फुलं, फळं, फांद्या, पानं, हे पाहायला मिळतं. परंतु त्याचं मूळ आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. झाडाच्या मुळाशी पाणी जेव्हा आपण टाकू ते झाडाच्या पानापर्यंत, फांद्यांपर्यंत, फुलांपर्यंत पोचतं. मग ही प्रक्रिया कशी झाली? ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे, समर्थ म्हणाले. शरीर काळीची शरीरे, बरं कसा भाग दिलेला आहे. शरद काळीची शरीरे, पिळ पिळो झिरपिते नीरे, उभये रेते एकत्रे मिसळती रक्ती. बघा शब्द असे आहेत की वाचताना सुद्धा आपल्याला अडथळे येतात. काही शब्द असे असतात त्यांचा अर्थसुद्धा आपल्याला कळत नाही. शरदकाळीची शरीरे म्हणजे काय? शरदकाळी घामरूपाने जसं सर्वांगातून पाणी झिरपतं त्याचप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुषवीर्य आणि स्त्रीरेत ही रक्तात एकत्र मिसळतात. बघा भाग कसा दिलेला. आता ज्याप्रमाणे आपण रस्त्यावरून चाललेलो आहोत,
रस्त्यावरून चालत असताना आपण भर दुपारी उन्हात चाललेलो आहोत, परंतु उन्हात चालताना आपल्या शरीरातून घाम येतो. जेवढं आपण पाणी पिऊ तेवढं बघा प्रत्यक्ष ते घामाद्वारे निघून जातं. मग आपण काय विचार करणार आहे, मी मस्त थंडगार पाणी पिलं होतं परंतु सर्व बाहेर पडलं. म्हणजे कसं, एवढा घाम. त्याचप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुष वीर्य आणि स्त्री रेत हे रक्तात एकत्र मिसळतात. मग त्याचप्रमाणे काय होतं, उभय रेते एकत्र मिसळती रक्ती. अन्न रस देह रस रक्तरेस बांधे मूस रसद्वय सावकास वाढू लागे. अन्नरस देहरस रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागतं. शरीराची रचना कशी केलेली आहे, पुरुषांचं वीर्य आणि स्त्रीचं रेत मिळून प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, अन्नरस देहरस रक्त आणि रेत यांची मूस तयार होते. हा सुद्धा भाग द्यावा लागला. दोन्ही रसांच्या योगी आपले शरीर वाढत असतं. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना अवेवी. समर्थ म्हणाले, ते वाढता वाढता कोमळ असलेले हळूहळू कठीण होते. नंतर उदकामुळेच नाना अवयव वगैरे विस्तार होतो. आपल्या देहाची जी रचना आहे कशा प्रकारे केलेली आहे, बरोबर की नाही. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. संपूर्ण होता बाहेरी पडे भूमीस पडता मग ते रडे अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. 9 महिने 9 तास 9 मिनिटे 9 सेकंद ज्या मातेच्या गर्भामध्ये, ज्या मातेच्या उदरामध्ये प्रत्यक्षात ते बाळ होतं आणि संपूर्ण होता बाहेरी पडे, बरोबर की नाही. परंतु भूमीस पडता मग ते रडे. ज्यावेळी बघा गर्भामधून बाहेर पडलं, भूमीवर पदार्पण केलं, त्यावेळी ते बाळ रडायला लागलं, ते मूल रडायला लागलं. कारण का, कारण प्रत्यक्षात अवघ्याचे अवघेकडे ऐसे आहे. संपूर्ण वाढ झालेली आहे, बाहेर पडलेला आहे, भूमीवर येताच रडू लागलेला आहे. असं सर्व प्राण्यांच्या बाबतीत का घडत असतं, विचार जर आपण केला तर. आता आपल्या घरामध्ये लहान मूल जन्माला आलं की ते बाळ रडतं आणि आपण सर्वजण हसत असतो, बरोबर की नाही. आणि ज्यावेळी बघा कोणी आपल्या घरातून निघून गेलं त्यावेळी तो हसत जातो आणि आपण रडत असतो. भाग येतं लक्षात. समर्थ म्हणाले, कुडी वाडे कुबुद्धी वाडे मुळापासून अवघे घडे अवघेची मोडे आणि वाडे देखता देखता. समर्थ म्हणाले, शरीर कुडी म्हणजे शरीर वाढू लागतं, तशी कुबुद्धी सुद्धा वाढू लागते. मुळापासून सर्व उत्पन्न होतं, सर्वच मोडतं, हे आपल्याला पाहायला मिळत असते. आपलं शरीर वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर बुद्धीसुद्धा दिलेली आहे ना. परंतु चांगली बुद्धी, वाईट बुद्धी, चांगले विचार, वाईट विचार, चांगले कर्म, वाईट कर्म हे सुद्धा कळले पाहिजेत ना. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर सुचो लागला विचार काही नाही. समर्थ म्हणाले, पुढे अवघियांचे शरीर, पुढे सर्वांचं शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागतं. आपण लहानच राहिलोत का अजून. बघा आपलं शरीर लहान राहिलं का, नाही आहे, हळूहळू मोठे होऊ लागले की नाही. मग काही काही विचारही सुचू लागले. त्या जगण्याबरोबर आपल्याला अनेक प्रश्नसुद्धा पडले, अनेक विचारसुद्धा मनामध्ये येऊ लागले. फळामध्ये बीज आले
तेने न्याय तेथे झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. फळामध्ये बीज येतच, त्याच न्यायाने येथेही घडतं. ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागेल. आता तुम्ही पपई घ्या. पपई जर आपण बघा प्रत्यक्षात पपईचे 2 तुकडे केले, भाग केलं, तर त्या पपयांमध्ये आपल्याला बी आढळते. आंबा घ्या, आंब्यामध्ये बाठा असतो की नाही. कलिंगड घ्या, कलिंगडच्या बी आपल्याला पाहायला मिळतात. झिबूर घ्या, टरबूज, त्यामध्ये सुद्धा आपल्याला बिया पाहायला मिळतात. सफरचंद घ्या, चिकू घ्या, पेरू घ्या, अनेक प्रकारची फळं जर आपण पाहायला गेलो ना, त्यामध्ये आपल्याला बिया हे सापडणारच. कारण फळामध्ये बीज आले, तेने न्याय तेथे झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. बीज उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती, बीज एके उदक माती होता बरी. बीज असतात ती उदकामुळेच अंकुरतात ना. आता आपण जर पाहायला गेलो, आपल्या शेतामध्ये आपण धान्य पेरलेलं आहे. लोक शेतावर सुद्धा आलेली आहेत, कामं करतात. उत्तमाची पेरणी चालू आहे बघा. उत्तम प्रकारे आपण धान्य पेरलेलं आहे शेतामध्ये. परंतु बीज असतात ती उदकामुळेच अंकुरतात ना. जेव्हा त्या बियांना, जे बीज पेरलेले आहे त्यांना जेव्हा पाणी मिळेल तेव्हाच त्यांची वाढ होईल, तेव्हाच त्यांना मूळ अंकुर येईल ना. पाणीच नसेल तर विचार करा. उदक जर मिळाले नाही तर ते नष्ट होतात. आपण बीज पेरलं की पावसाची अपेक्षा करतो, पाऊस केव्हा येईल विचार करतो की नाही. पाऊस पडला तर उत्तम प्रकारे शेती आपल्याला पाहायला मिळेल. सर्व काही पिकं, सर्व काही बघा, जी काही फळं असतील, फुलं असतील, धान्य असेल, उत्तमच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर उदकच मिळालं नाही, जर पाणीच पडलं नाही, पाणी म्हणजे पाऊसच पडला नाही, तर ती नष्ट होतात. आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर उत्तमच आहे ना. म्हणून भाग का द्यावा लागला. दोहींमध्ये असता बीज, भिजवून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रिज, उदंड आहे. माती आणि पाणी या दोन्हींच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो आणि वाढता वाढता पुढे उदंड वाढ पाहायला मिळत असते. कारण माती आणि पाणी हेच त्या बीजाला पुरेपूर बघा त्याचा फायदा होत असतो आणि त्यामुळे त्या बीजाला सहजच अंकुर फुटतो ना, मोड पाहायला. आपण बघा एखादं धान्य असतं बघा, ते बीमध्ये आपल्या कुंडीमध्ये पेरा. कालांतराने काय होतं, जे आपण पेरलेलं आहे ना त्याला हळूहळू आपल्याला बघा रोपं पाहायला मिळतात, त्याची वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एखादा पावटा घ्या किंवा वाल असेल बघा, ते मातीमध्ये पेरा आणि पेरल्यानंतर त्यांना पाणी द्या. बघा 2-3 दिवसानंतरच्या आठवड्यानंतर बरोबर आपल्याला त्याचं रोप पाहायला मिळत असतं. मग इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्ने हेलावती, मुळे अग्र द्विधावती बीजापासून. इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात तर तिकडं वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळ्या आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात. जर पाहायला गेले ना, आता वारा जसा येईल तशा फांद्या, तशी पानं, तशी फुलं इकडे तिकडे फिरत बघा पाहायला मिळतात ना वाऱ्याच्या जोराने. जसा वारा येईल त्याप्रमाणे ते इकडे तिकडे होत असतात. परंतु असं आहे का, वारा खूप आलेला आहे,
परंतु झाड हलत नाही. असं आहे का? नाही. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नानापत्री पुष्पी फळी, लगडेली पाणी. आता मुळ्या ज्या आहेत त्या खाली पाताळाकडे आहेत, म्हणजे जमिनीमध्ये आहेत. बरोबर. आणि फांद्या आणि पानं, फुलं, फळं ही झाडाला बघा आपल्याला पाहायला मिळत असते, कारण ती झाडांशी एकरूप आहे. ज्यावेळी पानं असतील, फळं फुलं असतील, ती फांद्यांशी झाडाशी एकरूप जेव्हा असतात ना, तेव्हा त्या फळांना फुलांना किंमत असते. ज्यावेळी आपण दररोज पाहायचो की उत्तम प्रकारे बघा आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला उत्तम प्रकारे आंबा आलेला आहे. आपण दररोज फेऱ्या मारायचो, आज पिकेल उद्या पिकेल या दृष्टीने आपण दररोज फेऱ्या मारायचो. परंतु 2-3 दिवसानंतर आपण पाहायला गेलो तर तिथे तो आंबा पडलेला होता. परंतु जेव्हा तो झाडावर होता तेव्हा त्याला फार किंमत होती. परंतु तो झाडापासून खाली पडला तेव्हा तो फुटला ना शेवटी. मग त्याला बघा ज्याप्रमाणे त्याची किंमत कमी झाली. परंतु दुसरा असणारा जो झाडावर आपल्याला पाहायला मिळाला तो आपल्याला हवासा वाटू लागला. प्रथमतः हा वाटू लागायचा, कारण का हा उत्तम प्रकारे पिवळा धमक झालेला आहे, पिकलेला आहे, परिपक्व झालेला आहे. परंतु आपण 2 दिवस फिरकलो नाही तेव्हा तो कालांतराने त्या झाडापासून अलिप्त झाला. त्याने त्याची साथ सोडली आणि शेवटी बघा साथ सोडल्यानंतर प्रत्येकाला एक किंमत असते, परंतु त्या किमतीमध्ये आपला देह असणं गरजेचं आहे. आता आपल्याला सुद्धा आपल्या देहाची किंमत करणं गरजेचं आहे. आणि जर आपण या देहाची किंमत केलीच नाही तर फायदा काय? बरोबर की नाही? ज्याने आपल्याला प्रत्यक्षात फुकट दिलेला जो नरदेह आहे, त्या नरदेहाची किंमत जर आपल्याला येत नसेल मग शेवटी उपयोगच नाही आहे ना. फळा वडील सुमने, सुमनान वडील पाने, पानान वडील अनुसंधाने, काष्टे आगवी. फळांच्या पूर्वी फुलं येतात आणि फुलांच्या आधी पाणी येतात. पानांच्या पेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडं उत्पन्न होतात ना. का डायरेक्ट फुलं येतात? नाही आहे. बरोबर की नाही? आपण जर पाहायला गेलो प्रथमतः आपल्याला मूळ जे जमिनीत असतं त्यानुसार आपल्याला त्याचं खोड म्हणजे लाकूड आपल्याला पाहायला मिळतं. त्या खोडावर असणारी पानं, बरोबर की नाही, फांद्या पाहायला मिळतात. फांद्यावर असणारी पानं आणि नंतर मग फुलं किंवा फळं आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे एवढी रचना उत्तम प्रकारे केलेली. फळांच्या पूर्वी फुलंसुद्धा येतात की नाही, फुलांच्या आधी पानं येतात. चढता उतरता क्रम दिलेला आहे. काष्टान वडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळू न कौतुक भूमंडळाचे. काष्टापूर्वी मुळ्या अधिक बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात आणि मुळ्यांपेक्षा उदक म्हणजे ते सर्वश्रेष्ठ. याची ऐसी आहे प्रचिती, जेव्हा सकळांवडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. समर्थ म्हणाले या सर्वावरून असं पाहायला मिळतं की जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपो नारायण. बरोबर की नाही? आपलासुद्धा जन्म झाला. आपला जन्म आपल्या आईवडिलांपासून, बरोबर की नाही? परंतु त्या आईवडिलांच्या अगोदर आपो नारायण आहेच ना. श्रेष्ठ कोण? सद्गुरू साक्षात परब्रह्म.
तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायुदेव, वायोवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा. त्याला वडील अग्निदेव आहे आणि त्या अग्निदेवावाहन वायुदेव वडील आहे आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील श्रेष्ठ आहे. सकळांवडील अंतरात्मा, त्यास नेनो तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया. म्हणून सर्वांना वडील सहन बघा साहस श्रेष्ठ जो अंतरात्मा त्याला तो जाणत नाही, तो दुरात्मा होय. दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला अंतरला आहे. बरोबर की नाही? प्रत्येकाकडे आत्मा आहेच ना, परंतु आपल्यामध्ये दुरात्मा केव्हा पाहायला मिळतं? जवळी असून चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले देवाच करिता. समर्थ म्हणाले जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखणे चुकले. आता देवाची भूमिका आपल्या जवळ आपल्या अंतरी परमेश्वर असून आपण देवाला विसरलेलो आहोत. त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही, उगाच जन्मले आणि मेले, तेही अंतरात्म्यामुळेच ना. आता अंतरात्म्याची जाणीव जर नसेल मग आयुष्य व्यर्थच आहे. आयुष्य जगायचं आहे, परंतु जन्म आहे मृत्यू आहेच. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले म्हणून सकळांवडील देव, त्यासी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. म्हणून सकळांहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झालं म्हणजे देह स्वभाव पालटू लागल्याने बाहेरच्या विषयांचं आकर्षण कमी होऊ लागलं आणि वास्तविक पाहता मनुष्य देह जास्तच अंतर्मुख होऊ लागलेला आहे. करी आपुला व्यसंग, कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग पडोच निधी. आपला जो व्यसंग आहे, आपला व्यवसाय जो असेल तो करावा, पण ध्यान आणि अभ्यास कधीही खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणं चालणं यात काहीच फरक पडत नाही. जे आपलं काम असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, तो उत्तमतेने आपल्याला करता येणं गरजेचं आहे. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काहे काय वडिले केले कीर्ती पाहावे. समर्थ म्हणाले आपण जन्माला आलेलो आहोत, मृत्यू हा होणारच आहे, परंतु आपली कीर्ती आपल्याला कशी टिकवता यावी यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. का सांगितला भाग? करी आपुला व्यसंग आणि त्याचबरोबर जे वडिले निर्माण केले, जे वडिलांनी निर्माण केलेलं आहे ना ते पाहिलंच पाहिजे ना. आणि वडिलांनी काय काय केलेलं आहे आपल्याला त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. बघा आता आपण बोलतो की नाही, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणं गरजेचं आहे, परंतु आपण जर वडिलांच्या पावलावर पाऊल जर टाकलं नाही तर शेवटी आपला देह खचलेला पाहायला मिळतं, आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. मग शेवटी जे वडिले निर्माण केले ते पाहिले, ते पहिले पाहता आलं पाहिजे. काय काय वडिलांनी केलेलं आहे त्यांची कीर्ती बघा आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाली पाहिजे. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने त्याला अल्पभाग्य. तो अंतरात्मा जेथे जागरूक असतो, सावध असतो, तो पुरुष भाग्यवान ठरतो. तो थोडासाच अंतरात्मा जाणतो आणि त्याला थोडासाच लाभ होत असतो. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी त्यापासून जाईल कुठे. आता लक्ष्मी जाईल कुठे? उत्तम प्रकारे कार्य केले की उत्तम प्रकारे आपल्याला पैसा मिळणारच आहे. मग लक्ष्मी जर जायची नसेल का भाग द्यावा लागला? मग ते लक्ष्मी त्यापासून जाईल कुठे? जाईल कुठे?
अहो प्रत्यक्ष त्या लक्ष्मीची आपण पूजा करत असतो, लक्ष्मी प्रसन्न होऊ दे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु ज्याची लक्ष्मी आहे त्या नारायणाची जर आपण उपासना केली, भक्ती केली, पूजा केली तर लक्ष्मी तिथे नक्कीच असणार आहे. मग त्या नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, अखंड त्याचं नामस्मरण आपल्या मुखी असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शिवावी कोणीतरी काया. समर्थ म्हणाले नारायण असे विश्वी, या विश्वामध्ये या जगामध्ये नारायण आहेच नाही. त्याची पूजा आपण आपल्या हातून करणं गरजेचं आहे. या कारणे तो शिवावी कोणीतरी काया, म्हणजे त्यासाठी कोणाची का होईना त्या देहाने प्रत्यक्षात परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळीती झाली, न कळे लीला परीक्षिली न वचे कोणा. समर्थ म्हणाले उपासना म्हणजे काय याचा प्रथमतः आपण शोध घेतला पाहिजे. उपासना या शब्दाचा जर आपण उलट शब्द जर केला उपासनेचा तर ना स पा उ. बरोबर? जर आपण परमेश्वराची भक्ती केली नाही, उपासना केली नाही तर शेवटी आपण नाश पावणारच आहोत. परंतु उपासना शोधून पाहिली, उपासना जेव्हा आपण शोधून पाहिली तेव्हा समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे तो ते विश्वपाळीती झाली. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विने निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. मग या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कुणाला कळणार नाही. देवाची लीला देवेविन अनेक दुसरा पाहे कोण, दुसरा तितुके आपण देवाची असे. देवाची लीला बघा परमेश्वराशिवाय दुसरा कोण पाहू शकत नाही. पाहिल्यावर कळतं की आपणच तो देवच आहे. उपासना सकला ठाई आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिली. या विश्वात सर्व काही उपासनाच चालत असते ना, कारण आत्माराम कोठे नाही असं नाही आहे. सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याची सत्ता ठाई ठाई चालताना दिसते ना. जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे. सर्वांना चालवणारा सुद्धा तोच आहे. ऐसी माझी उपासना अनिता नये अनुमाना, नेऊन घाले निरंजन पहिलीकडे. समर्थ म्हणाले ऐसी माझी उपासना. उपासना कशा प्रकारे आपल्याला करता यायला हवी. माझी एक विनंती आहे की या देहाकडून उत्तम प्रकारे उपासना उत्तम प्रकारे कशी प्राप्त होईल. ज्याप्रमाणे बघा ऐसी माझी उपासना आणि अनिता ने अनुमान, तिच्या व्यापकतेचे अनुमान या बुद्धीला होत नाही. आणि त्या योगे साधक निरंजनच्या पलीकडे जाऊन पोचलेला आहे. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानास्ती किती एक. समर्थ म्हणाले अंतरात्म्यामुळे सर्व कर्म चालतात ना. आपल्याला चालवणारा तोच आहे. तो जर नसता तर आपला ध्येय चालला असता का. नाही आहे. अंतरात्म्यामुळेच उपासना करत असतात. अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होत असतात ना. नाना शास्त्र नाना मते, देवाची बोलीला समजते, नेमका नेमक व्यस्ताव्यस्ते कर्मानुसार. समर्थ म्हणाले नाना शास्त्रे नाना मते, देव म्हणजे अंतरात्म्याने सर्व काही केलेलं आहे आणि कर्मानुसार जो चांगला अथवा वाईट अर्थ लावत असतो. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ येते तुके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. समर्थ म्हणाले वंद्य निंद्य देवानेच केले असले तरी
त्यातून ते योग्यच घ्यावं. आवाहन विसर्जन ऐसेची पुढील विधान. पूर्वपक्ष झाला, इथून सिद्धांत पुढे. आता उभारणी केलेली आहे आणि संवारणी म्हणजे काय? आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षातच म्हणजे मायेतच होते. आता पुढे सिद्धांताचं निरूपण पाहायला मिळेल. वेदांत सिद्धांत दादांत प्रचित पहावा नेमस्त. पंचीकरण साधून हित वाक्यार्थ पहावा. समर्थ म्हणाले वेदांत सिद्धांत आणि दादांत हे काय आहे? तर यात मुख्य प्रचितीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्षार्थ अनुभव घेणं गरजेचं आहे. प्रचित प्रमाणे नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपणा समास 9. जय जय रघुवीर समर्थ.